प्रत्येक घरामध्ये जर असे 5-6 जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल. म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आणि विनाकारण रेव पार्टी सांगून बदनाम करण्याचं प्रयोजन काय. डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस प्रेसमध्ये की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पूर्वी जे काय असेल. पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं. आणि एकनाथ खडसेंचे जावई यांना अटक केल्याची बातमी आपल्या सर्वांना माहिती आहे. मुळामध्ये पोलिसांच्या विषयी प्रश्न माझ्या मनामध्ये ते तुमच्या माध्यमातून पोलिसांना मी विचारू इच्छितो. पहिली गोष्ट तर अशी आहे की 7 जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही, ज्या ठिकाणी कुठलाही आदळापट नाही, गोंधळ नाही, डान्स नाही, काहीही नाही, का घरामध्ये 7 जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे. तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी. याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर असे 5-6 जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल. म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आणि विनाकारण रेव पार्टी सांगून बदनाम करण्याचं प्रयोजन काय. या ठिकाणी अशा अनेक कारवाया होतात, पकडलं जातं, काही पकडलं जातं. दुसरा भाग असा याच्यामध्ये की पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कार्यवाहीचे व्हिज्युअल्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं. पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ मधले हे व्हिज्युअल सगळे समोर दाखवावे. पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे. म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही, महिलांचे तर अजिबातच नाही. परंतु या ठिकाणी महिलांचे चेहरे दाखवलेले, पुरुषांचे चेहरे दाखवलेले आणि एक त्याच्या याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा सर्व ते एक सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं. खरं म्हणजे या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस प्रेसमध्ये की त्यांच्यावर गुन्हा आहे. त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही, ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही, ते एक वैद्यकीय क्षेत्रातलं नावाजलेलं नाव आहे. अशा स्वरूपामध्ये खोटं त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखल आहे आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं. वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला 2 ग्रॅम 0.7 काहीतरी ml, तो जो सापडला तो एका मुलीच्या पर्समध्ये सापडला. हे आपल्याला त्यांच्या चित्रीकरणामधलं दिसतंय. त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पूर्वी जे काय असेल. पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं. यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं. यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता. बाकीच्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं, तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं खरं आहे की नाही. परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करणं, वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं, एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे. यामध्ये जे काही मिळालेले अंमली पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं का किंवा अल्कोहोल सापडलं, लोकांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं. हा रिपोर्ट बाहेर कसा कळला. जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल, आपल्या ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवा दिवस पोलिसांकडे येतो, हा मीडियाकडे कसा आला. आणि मीडियाकडे जर आला अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रगचा रिपोर्ट का नाही येत आहे. अजून ड्रगचा रिपोर्टही यायला पाहिजे होता. मग ड्रगचा रिपोर्ट येत नाही, अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो. मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेस ड्रगच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा. कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षेकाळच्या संदर्भातला आपला अनुभव ताजा आहे. त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला. 2 आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे. त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना. मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल येतो हा येत नाही. अल्कोहोल दोघांनी घेतलं त्याच्यात नाव येत आहे की प्रांजल खेवलकरांनी यादव असे नावासहित नाव येऊन राहिले मीडियाला. खरं काय खोटं काय ते माहित नाही. परंतु यामधून जे माझ्या
जावयाने मला सांगितलं की मी कधीही आयुष्यात ड्रग घेतलेली नाही, आताही ड्रग घेतलेलं नाही असं त्यांनी म्हणून मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला. पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही, मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे. दुसरं, या ठिकाणी अल्कोहोल आपला छाप्यामध्ये व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले. पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. त्यांनी ज्या ठिकाणी गेले 2-3 ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे. मी त्यांनी असं सांगितलं नाही, त्यांचे व्हिज्युअल्स आहे, व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं. त्या आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर. मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे? त्या आपल्याकडे त्याचे व्हिडिओज आहे. ज्या वेस्टिन हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टिन हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले. रात्री 1 ते 3:30च्या दरम्यान ते वेस्टिन हॉटेलला आले. वेस्टिन हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे, पार्किंग आहे, त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेऱ्याच्या मध्ये जे हे प्लेन याचे पोलीस आहे ते दिसत आहे. जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे. एकंदरीत हा प्रकार संशयास्पद आहे. या ठिकाणी पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात, लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात. एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे, जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे, ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे, या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही? सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.